आज आपल्याला बघायची आहे सिमला मिरचीची भाजी. शेंगदाण्याचं कूट न टाकता आपल्याला बेसन पीठ टाकून सिमला मिरचीची भाजी करायची आहे. मी गॅसवरती आता कढई ठेवली आहे आणि यामध्ये आता तेल टाकते आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी थोडेसे राई टाकेल. आता मी ही राई टाकत आहे. राई टाकल्याच्या नंतर आता यामध्ये थोडेसे जिरे टाकत आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं हिंगही टाकत आहे. आता यामध्ये मी सिमला मिरची कट करून घेतली आहे ती टाकत आहे आणि आता यामध्ये या तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायची ही सिमला मिरची. चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहे मी. आता बेसन पीठ टाकून घेत आहे. जे शेंगदाणे कुटायच्या ऐवजी आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. याने भाजी खरंच खूप छान लागते. चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यावर आता यामध्ये नॉमिनल थोडंसं मी पाणी टाकत आहे. एक गिलासभर पण टाकायचं नाही, पण नॉमिनल पाणी टाकायचं. बघा सिमला मिरचीची भाजी किती छान बघता क्षणी अशी खाऊ वाटते ना. शेंगदाण्याचे कूट न टाकता बेसन पिठाची ही सिमला मिरचीची भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा.